तुमच्यासाठी स्पेशल. नमस्कार मित्रांनो, मी सँडी म्हणजे अजिंक्य प्रकाश. पण मी आज तुम्हाला सँडी म्हणून भेटायला नाही आलो, तर मी आज भेटायला आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशल या कार्यक्रमात. सुरमई, पापलेट, बांगडे, हलवा असे वेगवेगळ्या मच्छीचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. रविवारची सकाळ आणि आता आपण आलो आहोत मच्छी मार्केटमध्ये. मस्तपैकी मच्छी आपण जी काही आहेत मासे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला आता मार्केटमधून छानशी मच्छी घ्यावी लागणार. चला तर बघूया. सोमवारी सगळ्यांना अकाउंट मनी पाठवायचे, सगळ्यांच्या अकाउंट मनी पाठवायचे. हॅलो चिकट देव 50 राण्या 50 काय. मावशीकडे मस्त असे गोवा बांगडे, पापलेट, कोलंबी, बोंबील, हलवा, सुरमई. मावशीकडून मस्त अशी मच्छी घेतल्यानंतर जी हवी ती मच्छी सिलेक्ट केली. मच्छी घेतल्यानंतर इथे ह्या ठिकाणी मावशीला असिस्टंट म्हणून ताई ठेवलेली. ताई आपल्याला हवी तशी कटिंग करून देते. मग तुम्हाला कालवणात हवी मच्छी की तळायला हवी असं. आमची एक ताई नेहमी असतात, त्यांची मुलगी या ठिकाणी बसलेली आहे आणि आत्ताच आम्ही मस्त मच्छी घेऊन झालेली आहे त्यांच्याकडून. तर ही आहे आपली संडेची मच्छी मार्केटची ट्रिप. घेऊन झाल्यानंतर आपल्या काकांसाठी आपल्याला चिकन घ्यायचं आहे, त्यामुळे आपण इथे मार्केटमध्ये आलेलो आहोत. हे तुम्हाला मार्केट दिसतंय. जर गावठी हवी असेल ही आहे आजची स्पेशल फिश थाळी. क्रंची असे बोंबील फ्राय, सुरमईचं कालवण आणि राईस. या सुरमईच्या कालवणाबरोबर राईस खाण्यात जी काही मजा आहे आणि त्यात जिभेवर विरघळणारे असे कुरकुरीत बोंबील मला खूप आवडते. आहे की नाही झका. यूट्यूब रसिको, मस्त क्रंची बोंबील असलेली फिश थाळी आपण बघितली. त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये किंवा माझ्या इन्स्टा आय डीवर सांगा. आणि आता आपण जाऊयात माझ्या शूटिंग लोकेशनला, थोडीशी शूटिंग सुद्धा बघूयात, नाही का. चला तर मग. मित्रांनो, मी अजिंक्य पितळे तुमच्यासाठी स्पेशलच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शूटिंगच्या नवनवीन सेट सोबत बरंच काही इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे माझ्या सोबत राहायला विसरू नका. आता मी तुम्हाला माझ्या शोचं शूटिंग सुरू आहे ते दाखवतो. आपण मड जेट्टीवरून मड आयलंडला पोहोचतो. इथे बऱ्याचशा सिरियल्स आणि फिल्मचं शूटिंग सुरू असतं आणि आज माझं सुद्धा शूटिंग या ठिकाणी आहे. समोरच आपल्याला शूटिंग सुरू असलेलं दिसतंय.
माझ्या घराच्या बाहेर पोलीस माझी इन्क्वायरी करण्यासाठी आलेले आहेत. तो सीन ह्या ठिकाणी शूट सुरू आहे आणि मग त्यानंतर पोलीस या घरात येतील आणि माझी इन्क्वायरी करतील. चला घराच्या मधला सेटअप बघूयात. सोफा सेट लावून समोरच डायनिंग टेबल आहे. या बंगलो मधला हा हॉल. चला बेडरूम कडे वळूयात. बेडरूमचा सेटअप या ठिकाणी आहे. तसा हा 3 BHK आहे, पण आपल्या काही बेडरूम्समध्ये काही आर्टिस्ट आहेत, त्यामुळे आपण एव्हरी बेडरूम नाही दाखवू शकत. हे किचनच्या पाठीमागे काही मेकअप रूम्स आणि काही शूटिंगसाठी इतर लोकेशनसाठी सुद्धा जागा आहे. ही तुम्हाला दिसते. निसर्गरम्य वातावरण आहे. ही आणखीन एक बेडरूम. तशा बंगलोमध्ये बऱ्याचशा रूम्स आहेत. काही रूम्समध्ये शूट सुरू आहे आणि काही रूम्समध्ये आर्टिस्टला विश्रांतीसाठी जागा दिली, त्यामुळे प्रत्येक रूम मला दाखवणं जरा पॉसिबल होतं. चला वरून सेटअप कसा दिसतो तो बघूया. जवळच एका हिंदी मूवीचं शूटिंग सुरू आहे. हा सेटअप तयार झालेला आहे. पाणीपुरी आणि मार्केट स्टॉल. या ठिकाणी चहावाला दिसतोय आपल्याला. म्हणजे बऱ्यापैकी आता पाठीमागे मला वाटतं एक पेपर स्टॉल आहे, इथे पाणीपुरीवाला आहे, इथे लहान मुलांचे कपडे वगैरे अशा काहीतरी स्टॉल्स वगैरे या ठिकाणी सगळं चालू आहे. शूटिंगची तयारी सुरू आहे या ठिकाणी. ही सीन्सची तयारी या ठिकाणी सुरू करायला घेतलेली आहे. माझ्या शूटिंग लोकेशनवर माझ्या सेटच्या बाजूला महाराष्ट्राचा सुपरस्टार जल्लोष डान्सचा या शोचा सेट आहे आणि हा जो तुम्ही बघताय हा ॲड फिल्मचा सेट आहे. आज आपण ह्या शूटिंग लोकेशनवर संपूर्ण स्टुडिओ आपण बघूयात. आता आपण जाऊयात एक गार्डनिंग सेटअप आणि बंगलोज वगैरे हा जो सेटअप आहे तो सेटअप बघूयात. छानसं असं आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. चला तर मी तुम्हाला आता दाखवतो. आत्ताच आपण म्हणजे ॲक्च्युली काय आहे की शूट चालू नव्हतं, त्यामुळे अंकुश चौधरी सरांची भेट नाही होऊ शकली. पण मी होणार सुपरस्टार डान्सचा. म्हणजे आज त्या रियालिटी शोच्या संपूर्ण टीमला सुट्टी आहे. छान असा गार्डनिंगचा सेटअप आहे. रोमॅन्टिक सीन्स सुद्धा ह्या ठिकाणी छान होतात. आणि हा आपण बंगलो जो बघतोय याच्या आतमध्ये ॲड फिल्मचं शूट सुरू आहे. हा समोर दिसतोय जो स्टुडिओचा मेन गेट. बरेचशा शूट्स या ठिकाणी सुरू आहेत. जिथे जिथे आपल्याला परमिशन मिळालं ते आपण दाखवलं. बाकीचं सेटअप आपण बाहेरून बघतोय. आता एक सोसायटीचा सेट मला दिसतोय या स्टुडिओ गेटच्या बाजूला. त्याच्या आतमध्ये आपण जाऊयात.
ह्या स्टुडिओमध्ये सुद्धा पोलीस स्टेशनचं सेटअप आहे. मागच्या वेळेस आपण जे बघितलेलं ते पोलीस स्टेशन वेगळं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर वेगवेगळे रेसिपीज जर बघायचे असतील आणि आपल्याला जर रेसिपी स्टार्ट करायचे तर प्लीज तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे आपण वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा सुरू करूयात. यूट्यूब रसिको, आज जी फिश थाळी बनवली तुम्हाला दाखवली त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये किंवा माझ्या इन्स्टा आय डीवर तुम्ही मला कळवा. आणि हा जो तुम्ही पूर्ण स्टुडिओ बघताय त्याचा व्हिडिओ मला जसा जमेल तसा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अजून नवनवीन गोष्टीसुद्धा घेऊन येईन, पण त्यासाठी तुम्ही माझी प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. धन्यवाद यूट्यूब रसिको.